हे प्रभो, माझा नमस्कार स्वीकार करावा। बोला समुद्रदेव। कन्येचा पिता या नात्यांनी मला आपल्याशी बोलायचे आहे। विवाहाविषयी? हा विवाह कसा असावा, या विवाहाबद्दल आपल्या काय कल्पना आहेत, हे जर सांगितलं तर मी पूर्वतयारीला प्रारंभ करेन। समुद्रदेव, माझ्या काही अपेक्षा नाहीत। प्रत्यक्ष श्री लक्ष्मी माझ्या अर्धांगिनी होणार आहेत। मला यापेक्षा अधिक चांगलं काय हवं असेल? माझ्या काहीही अपेक्षा नाहीत। आपण यथाशक्ती विवाह करावा। खरं तर मी काय देणार आपल्याला? तरीही समुद्रदेव, चिंता नसावी। हा विवाह सर्व देव, श्री महादेव, पार्वती, ब्रह्मदेव, सरस्वती यांच्या साक्षीनं पार पडावा। मी यथाशक्ती सर्व काही करेन। आपले शुभाशीर्वाद असावे। शुभम भवतु। मला एक प्रश्न पडला आहे। बोला वैदेवी। समुद्रदेव श्री विष्णूंना भेटायला गेले होते खरे, पण अलक्ष्मींचा उल्लेख मी कुठेही ऐकला नाही। अलक्ष्मी या लक्ष्मीदेवींच्या भगिनी आहेत, तर त्या विवाह सोहळ्यात उपस्थित होत्या की नाही हा प्रश्न मला अस्वस्थ करतो आहे। मी अत्यंत विनयाने इथे नमूद करू इच्छितो की या सोहळ्यात अलक्ष्मी उपस्थित नव्हती, कारण अलक्ष्मी ही अशुभ गोष्टींचे प्रतिनिधित्व करते, आणि जिथे श्री विष्णू आहेत तिथे अशुभ कसे घडू शकेल? मी एक सांगू? बोला देवी, मी हा सोहळा अनुभवला आहे। हे स्वामी सर्व भूतांच्या ठाई, शक्ती रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे कृपासागरा सर्व भूतांच्या ठाई, लोभ रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। हे विषकंठ भूषणा सर्व भूतांच्या ठाई, भक्ती रूपे वर्तसी पाही, म्हणून महेशा तुझे पायी, नमस्कार असो त्रिवाचा। माझे पूर्वजे पूजिलासी, तुझी तू साक्षात विष्णू दिससी, माझे आराध्य ध्याता निश्चयेसी, प्रत्यक्ष मदतीसच ते। युद्ध करुनी तोषविले उमावरा, अमर्याद निंदा केली दातारा, या दुर्गती माझी बुडालो खरा, तारी मज या वेळा। हे प्रभो, हे माते, या विश्वकर्माचा नमस्कार स्वीकार करावा। या विवाहानिमित्त मी विष्णुलोक अधिक सुशोभनीय केला आहे। ही माझ्याकडून आपल्याला भेट आहे।
श्री लक्ष्मी देवींनी आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच वर म्हणून निवडले, कारण त्यांच्यात सर्व सद्गुण नित्य निवास करतात. परंतु प्राकृत गुण त्यांना स्पर्शही करीत नाहीत. आणि मादी सिद्धी त्यांची इच्छा धरतात, परंतु ते कोणाचीच अपेक्षा करीत नाहीत. शिवाय लक्ष्मी देवींचे एकमेव आश्रय भगवंत होते आणि म्हणूनच तिने त्यांना वरले. जिच्या भोवती चारही बाजूंनी धुंद भ्रमर मधुर गुंजारव करीत आहेत, अशा ताज्या कमळांची माळ श्री लक्ष्मी देवींनी भगवंतांच्या गळ्यात घातली. आणि लज्जायुक्त हास्याने शोभणाऱ्या नेत्रांनी आपले निवासस्थान असलेल्या त्यांच्या वक्षस्थळाकडे पाहत ती त्यांच्या जवळच उभी राहिली. त्रैलोक्य निर्मात्या भगवंतांनी जगज्जननी श्री लक्ष्मी मातेला सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचे निधान अशा आपल्या वक्षस्थळावर त्यांना स्थान दिले. श्री लक्ष्मी देवींनी तिथे विराजमान होऊन आपल्या कारुण्यपूर्ण नेत्र कटाक्षांनी तिन्ही लोक, लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट केली. त्यावेळी शंख, तुतारी, मृदुंग इत्यादी वाद्ये वाजू लागली. गंधर्व अप्सरांसहित नाचू गाऊ लागले. त्या सर्वांचा प्रचंड आवाज होऊ लागला. ब्रह्मदेव, रुद्र, अंगिरा इत्यादी सर्व प्रजापती पुष्पवर्षाव करीत भगवंतांचे गुण, स्वरूप, लीला इत्यादींचे यथार्थ वर्णन करणाऱ्या मंत्रांनी त्यांची स्तुती करू लागले. देव, प्रजापती आणि प्रजा श्री लक्ष्मी देवींच्या कृपादृष्टीने शील आणि इत्यादी उत्तम गुणांनी संपन्न होऊन सुखी झाले. हा विवाह सामान्य नव्हता. विवाहात अनेक विधी असतात. या विधीत अनेक देवतांचे आवाहन असते. ते सर्व देव तिथेच हात जोडून उपस्थित होते. मुनिवर, या विवाहात कोणी काय भेट दिली हे ऐकायला मला आवडेल. नारायण नारायण. देवा, आपण तिथे उपस्थित होतात, आपणच सांगावे. आरसा, भेटवस्तू काय द्याव्यात हे मला ठाऊक नव्हतं. पण श्री महालक्ष्मी ह्या सृष्टीत पुन्हा प्रकट झाल्या म्हणून पार्वतीने श्री विष्णू ह्यांनाच भेट दिलं. कारण पार्वती श्री विष्णू ह्यांना बंधू मानते. कारण ह्या सृष्टीतून श्री महालक्ष्मी पुन्हा गुप्त होऊ नयेत. आणि तो क्षण आला. आकाशाचा मंडप झाला होता, वायूचा अंतर्पाठ झाला होता आणि मृत्तिकेची वेदिका. यज्ञाची आवश्यकताच नव्हती, कारण प्रत्यक्ष अग्निदेव तिथे उपस्थित होते. हातात कमळाच्या फुलांच्या माळा घेऊन श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी समोरासमोर आले. Namo Stude